हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. इट्स युअर बॉय व्लॉगर चिंकू इज बॅक. तर आज आपण जात आहोत पालघरमध्ये फ्रायडे मार्केटमध्ये. तेच आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. लेट्स गो. इथे आपल्याला परफ्यूम घेऊन बसलेलं दिसत आहे. डिफरंट टाईप्स, फॉग, ओसम, सगळे इथे मसाले आहेत. शॅम्पू, कपडे, ऑफकोर्स इथे मसाले आहेत. पावसाळा जवळ येत आहे म्हणून सगळ्या मसाल्यांची दुकानं बरेच टाकलेली आहेत. त्या बाजूला पण असं मार्केट आहे, पण आपण तसे पूर्ण त्या बाजूने फिरून जाणार आहोत. ते सगळे साडे आहेत. इकडे पण आहेत तशाच साड्या. आणि परत एकदा मसाल्याचं दुकान. मोस्ट ऑफ इथे मसाल्याचीच दुकान आहेत, सो आपल्याला त्याच प्रकारे बघायला मिळतात. इथे बॉईज टी शर्ट्स आहेत, म्हणजे जर आतमध्ये आहेत असे काहीसे टी शर्ट चांगले आहेत आणि आतमध्ये पण आहेत. दुकानं तर तशी खूप आहेत. बॉईज, लेडीज, गर्ल्स. इथे वॉचेस बघायला मिळाले चांगले. बॉईजची टी शर्ट्स बघायला मिळतात. भारी आहेत, पण प्राईस काय ती माहिती नाही. चांगले आहेत तशा. ट्रॅक पॅन्ट पण आहेत. आणि चड्ड्या पण आहेत. प्राईस काय आहे टी शर्टची? प्राइस क्या है टी शर्ट की? आपला दादा सांगत आहे बिंदास. प्राइस सांग ना टी शर्टची. कुठला प्राइस पाहिजे? कुठला टी शर्ट? सगळे 350, 450, 300, 200. स्टार्टिंग काय? स्टार्टिंग आमच्याकडे 200 पर्यंत आहे. 200 पासून सुरुवात. आणि सर्वात महाग 350, 400 पर्यंत राहते. ट्रॅक आपल्याकडे सर्व वेगवेगळे शॉर्ट्स आहे, सर्व भारी आहेत. IPL ची पण जशी भेटेल. मुंबई आहे, चेन्नई आहे, बँगलोर आहे. हातमध्ये घालायला चड्डी पण भेटेल. अंडरवेअर. इथे भांडी बघायला मिळत आहेत, जे आपण घरात ऑलमोस्ट वापरतो सगळी. असे ताटल्या वगैरे बऱ्याच अशा गोष्टी आहेत. आणि आई इथे विकायला बसलेल्या आहेत. आणखी तिकडे शेवटपर्यंत मार्केट आहे. तो जो कोपऱ्यात दिसतोय तिकडे तेवढा मार्केट आहे. आपल्याला ऑलमोस्ट या मार्केटमध्ये सगळे लेडीजचे सामान बघायला मिळतात. जसे लेडीजचे कटलरी माल, ड्रेसेस, बऱ्याच गोष्टी आहेत. पण जेंट्स आपल्याला टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट अशा बऱ्याच आहेत गोष्टी घेऊ शकतो आपण. 250-300 पासून चालू होतात. आणखी मार्केट फिरूया. असं कटलरी माल इकडे लेडीजचं बघायला मिळतो. बऱ्याच अशा गोष्टी आहेत, पण आपल्याला ऑलमोस्ट लेडीजच्याच गोष्टी बघायला मिळतात. पण त्यावर रोडला पण आहे मार्केट, तिकडे पण जाऊया आपण. पोलीपाट, लाटण, चिमटे, घासणी, स्टँड, बऱ्याच अशा गोष्टी आहेत. 20 रुपयापासून सुरू होतात. म्हणजे चमचा वगैरे तो 20 रुपयाला तुमचा आहे छोटा. आणखी मार्केट खूप आहे, तो फिरायचा आहे.
वी आर गोइंग टू एक्सप्लोर द मार्केट अँड दिस इज द मार्केट. अजून कधीपासून चालतच आहे मी. 15-20 मिनिटं झाले मी चालतच आहे, तरी पण अजून मार्केट संपत नाही मिळत. आणखी पुढे जाऊन बघूया अजून किती लांब आहे. आणखी एकदम लांब आहे. ती ऑटो जात आहे तिकडे अजून पुढे. इथे हळूहळू मार्केट असं कमी होत चाललं आहे तसा, पण आहे अजून तर त्या बाजूचं आपण एक्सप्लोअर करायचं आहे. जेवढा राईट साईडला आहे तेवढाच आपल्याला लेफ्ट साईडला बघायला मिळतो. म्हणजे इथे इक्वल पार्ट ऑफ मार्केट दोन्ही रोडवर असा आहे. मार्केटमध्ये आपल्याला सुक्का मच्छीचा मार्केट पण बघायला मिळतो. तिकडे आहे असं आपल्याला इथे सुक्का मच्छीचा मार्केट बघायला मिळतो. 80 रुपये. पूर्ण तिकडे लाईनीत मार्केट आहे. मेन रस्त्याच्या बाजूलाच आहे सुका मच्छी मार्केट. तसा त्या बाजूला बस स्टॉप आहे तिकडे टपरीच्या मागे, आणि त्याच्या समोरच असा सुका मच्छीचा मार्केट आहे. तिथपासून ते इथपर्यंत पूर्ण असं मच्छी मार्केट भरलेलं आहे. इथे आपल्याला सुके बोंबील बघायला मिळत आहेत आणि बारकी कर्दी लहानवाली. 500ला 2 पाटी. हे मोठे 1000 रुपयाला 2 शेकडे. 1000 रुपयाला 2 शेकडे. 500 रुपये शेकडा. 500 रुपये शेकडा आहे. हे देऊ तुला 2 शेकडे 600ला. ऑलमोस्ट आपण आता एंडिंगला पोचलेलो आहोत, कारण शेवटला अशी प्रकारची आपल्याला जागा बघायला मिळते, गाड्या वगैरे. आणि त्या बाजूला पण असं मार्केट आहे, सुक्या मच्छीचंच मार्केट आहे. इथे पण आहे आणि तिथे पण आहे. आत्ता आपण एंडिंग पार्टपर्यंत पोचलेलो आहोत आणि आपल्याला इथे सुक्या मच्छीचं मार्केट बघायला मिळत आहे. बरेच असे आहेत दुकानं. आणखी आपण त्या बाजूचं सुद्धा एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. चला तर आता राईट साईडचं मार्केट फिरायला जाऊया.